हे केक बनवणे खूपच सोपे आहे। तर हे केक बनवण्यासाठी मी इथं एका बाउलमध्ये अर्धी वाटी साखर घेतली आहे आणि त्याच्यात 2 चम्मच ऑइल घातले आहे आणि अशा प्रकारे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। हे पूर्ण मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 कप दूध घालायचे आहे। दूध घातल्यानंतर हे दूध थोडेसे गरम दूध वापरायचे आहे। दूध घातल्यानंतर आपल्याला 1 ते 2 मिनिटे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे व त्यानंतर 1 वाटी मैदा घातला आहे आणि मी कोको पावडर वापरली आहे। जर तुमच्याकडे कोको पावडर नसेल तर तुम्ही स्किप केली तरी चालेल। त्यामध्ये तुम्ही व्हॅनिला एसेन्सचा देखील वापर करू शकता। आणि आता नंतर मी बेकिंग पावडर घातली आहे। अशा प्रकारे दुधामध्ये सगळ्या वस्तू घातल्यानंतर चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपले बॅटर तयार झाले पाहिजे। जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। तर तुम्ही बघू शकता बॅटर कसे तयार झाले आहे। आता मी गॅसवर आप्याचे भांडे ठेवून त्याच्यामध्ये बॅटर टाकून घेतले आहे आणि चॉकलेटचे छोटे छोटे तुकडे करून ते टाकून घेतले आहे। वरतून सर्व उरलेले बॅटर घालून घ्यायचे आहे। वरतून सर्व बॅटर घालून झाल्यानंतर आपण येथे झाकण ठेवून मिनिमम 4 ते 5 मिनिटे बेक करून घ्यायचे आहे। तुम्ही येथे बघू शकता आता मी येथे पूर्ण बॅटर टाकून घेतले आहे आणि वरतून झाकण ठेवून 4 ते 5 मिनिट बेक करून घेतले आहे। तुम्ही येथे बघू शकता आपले मिनी केक बेक झाले आहे आणि आपण येथे आता असे केक पलटी करून घेऊ आणि हे केक नाईफच्या साहाय्याने मी काढून घेते आहे आणि पलटी करून घेते आहे। आता मिनिमम 1 ते 2 मिनिट आपण फक्त येथे केक बेक करून घेऊ आणि बेक झाल्यानंतर मी इथे केक काढून घेतले। तुम्ही बघू शकता केक किती छान झाले आहेत आणि टेस्टला देखील खूप छान आहेत। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।